नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ में महिला विशेष दही हंडी का भव्य आयोजन, सुजाता भोईर ने दी प्रेरणादायक संदेश। जन्माष्टमी के पावन अवसर पर अमरनाथ में महिला विशेष दही हंडी का भव्य आयोजन किया गया। इस कार्यक्रम का नेतृत्व भाजपा महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर ने किया। आयोजन में मुरबाड विधानसभा क्षेत्र की माननीय किशन जी कथोरी और कोकड़ पदवीधर मतदार संघ के विधायक ज्ञानेश्वर मात्रे सहित शहर की कई मान्यवर उपस्थित रही। उत्सव की शुरुआत पारंपरिक पूजा अर्चना और भगवान श्री कृष्ण की आरती से हुई। इसके बाद महिलाओं ने उत्साह पूर्वक गोविंदा पथक बनाकर दही हंडी को फोड़ने की परंपरा निभाई। उपस्थित नागरिकों ने जय घोष और तालियों से महिला पथकों को उत्साहवर्धन किया। अपने संबोधन में सुजाता भोईर ने कहा कि यह महिला विशेष दही हंडी पिछले कई वर्षों से निरंतर आयोजित की जा रही है और इसका उद्देश्य समाज में महिलाओं की भागीदारी और शक्ति का संदेश देना है। उन्होंने बताया कि भाजपा महिला मोर्चा केवल सांस्कृतिक परंपराओं तक सीमित नहीं है, बल्कि सामाजिक जागरूकता फैलाने के लिए भी सक्रिय है। इस वर्ष आयोजन के दौरान 2 पहिया वाहन चालकों को हेलमेट प्रदान करने का विशेष अभियान भी चलाया गया। सुजाता भोईर ने कहा कि यह दही हांडी उत्सव का प्रतीक नहीं, बल्कि महिलाओं के साहस और सामाजिक जागरूकता का प्रतीक है। भगवान श्री कृष्ण की प्रेरणा से हमें सामाजिक के कार्यों में आगे बढ़ना चाहिए। कार्यक्रम में उपस्थित नागरिकों ने महिला पथकों के जोश और उमंग की सराहना की और इसे अमरनाथ की एक अनोखी और यादगार परंपरा बताया। भाजपा के विभिन्न पदाधिकारी, नगर सेवक, युवा मोर्चा, महिला मोर्चा, अग्नि सेना और व्यापारी संगठन के सदस्यों सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता और पत्रकार भी इस आयोजन में उपस्थित थे, जिन्होंने कार्यक्रम की भव्यता में 4 चांद लगा दिए और सभी ने जन्माष्टमी के दही हंडी कार्यक्रम की खूब सराहना की। म्हणजे आमचे काही काम होत नसतील त्या करता आपण सर्व तर मोर्चा सुद्धा काढून त्या ठिकाणी शासनाला आपला आदेश संदेश लोकांसाठी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात। आताच त्यांनी नागरिकांना दिला आहे। अत्यंत बारकाईने आता त्यांचं लक्ष असतं। प्राचीन शिवमंदिर आपल्या बाजूला आहे। सातत्याने चांगले चांगले कार्यक्रम काही घेऊन असतात आणि असेच कार्यक्रम घेण्यासाठी मध्ये भविष्यात त्यांच्या सहकार्याची गरज आहे। तुम्ही त्यांना सुद्धा पुढे पाठवणं आदर्श साहेब आपल्या सर्वांचं काम आहे। मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्ही नगरसेवका म्हणून नगरपालिकेत पोहोचाल आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवाल अशा अपेक्षा सर्व नागरिकांच्या आपल्याकडे आहे आणि तसाच अशाच प्रकारचा आनंद काही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात। आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गोपाळकाळाच्या या दहीहंडीच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अमरनाथ शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही दहीहंडी या ठिकाणी साजरी केली जात आहे। या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आमचे नगरसेवक राजक साहेब काय सांगा। नमस्कार, मी सुजाता दिलीप भोईर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष माजी। आमचा हा वर्ष 10वं वर्ष आहे। भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदा मला पद मिळालं तेव्हापासून आम्ही ही दहीहंडी सुरू केलेली आहे आणि अतिशय उत्साहाने नेहमी पार पाडत असते। दहीहंडी साजरी करताना आम्ही नेहमी त्याच्यातून वेगळा मेसेज द्यायला वेगवेगळ्या महिलांचा सत्कार करत असतो। रिक्षावाल्यांचा सत्कार, महिला अशा वेगळ्या कर्तृत्वान महिलांचा आम्ही सन्मान करतो। यावेळेस आम्ही हेल्मेट वाटप केलेलं आहे। जे पथक आलेले त्यांना आम्ही, जे बाईक्स 2 व्हीलर चालवतात त्यांना आम्ही हेल्मेट दिलेले आहेत आणि सर्व म्हणजे अतिशय भारतीय जनता पार्टी आमची एवढी आमचे वरिष्ठ जे आहेत जे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला एवढा मोलाचा असतो की त्याच्यामुळे आम्हाला एवढा उत्साह येतो। काम करताना आम्हाला खूप उत्साह येतो, कारण की आता तुम्ही बघितलेलं असेल आपले किसनजी कथोरे साहेब, माधवीताई नाईक, अभिजित करंजुळे,
विश्वजित करोंदुळे, आमच्या नगरसेविका, सगळे आमचे जे ज्ञानेश्वर दादा म्हात्रे आणि म्हणजे सर्व म्हणजे आमचे जे वरिष्ठ आहेत, तर त्यांचा आम्हाला मोडल्याचं मार्गदर्शन लाभत असतं, म्हणून आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम ठरवत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता. आमची बक्षीस आम्ही जी महिला दहीहंडी आमची फोडत असते, विशेष महिलांची दहीहंडी आहे, म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सर्व बोलतो तुम्ही एवढं खर्च करतात, आम्हाला सलामी द्यायला, मुलांना आम्ही सलामी द्यायला गोविंदा पथकांना लावतो आणि महिला दहीहंडी त्यांना मान मिळतो ही मानाची दहीहंडी फोडण्याचा. धन्यवाद. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.